केलं सुरू. साखर कामगारांचे थकीत पगार आहेत, काही ग्रॅच्युटीची रक्कम आहे, अशी एकूण आमची 24 कोटी रुपये कारखान्याकडे बाकी आहे. आता हे जे काही भाड्यानं घेतला हा कारखाना, हा भाडेपट्ट्याच्या जे काही रक्कम ठरली, वर्षाला वार्षिक भाडं आहे त्याचं 75 लाख आणि पर टन क्रशिंग जे काही करल ते, तर त्याच्यामधून 172 रुपये टनाला पैसे भाडं मिळणार आहे. या भाड्याच्या रकमेमधून जी काही रक्कम भाडं येईल दरवर्षीला, तर त्याच्यामधून 2/3 रक्कम प्रॉव्हिडंट फंडाला जाते आणि त्याच्यामध्ये 1/3 राहिलेली त्याच्यामध्ये 65% जिल्हा बँकेला आणि 35% आम्हाला कामगारांना, अशा प्रकारे हे ठरलेलं आहे. परंतु आता 1 वर्ष होऊन गेलं, परंतु भाडेकरूंना भाडेपट्ट्याची रक्कम जी आहे ती काही अजून व्यावसायिकाकडे जमा केलेली नाही आहे. म्हणून आम्ही व्यावसायिकांच्या विरोधात या ठिकाणी त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहोत की आमची जे काही रक्कम आहे, जी काही आमच्या टक्केवारी आम्हाला मिळते ती आम्हाला मिळावी, अशी आमची मागणी घेऊन आम्ही बसलेलो आहोत. आता आम्हाला माहिती मिळाली की भाडेकरूंना 1 कोटी रुपये काहीतरी व्यावसायिकाच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे आणि त्या रकमेमधून आमचे जे काही 40 लाख रुपये होतात, जे काही थकीत पगार आहेत, की 40 लाख रुपये आम्हाला त्याच्यातून मिळू शकतात. परंतु अजून त्यांनी काही व्यावसायिकांना निर्णय घेतलेला नाही आहे. तर व्यावसायिक आता म्हणतात की आणखी 2-4 दिवस थांबा, बाकीची रक्कम येऊ द्या. एकूण भाडे 2,39,00,000 रुपये त्या भाडेकरूकडे थकलेले आहेत. तर ही रक्कम मिळताच आम्ही उपोषण या ठिकाणी संपवू, अशा प्रकारचं आमचं धोरण आहे. परंतु अजून व्यावसायिकांना काही निर्णय घेतलेला नाही. आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही उद्याला पाहू. हा, नमस्कार साहेब. हा, ते आता 1 कोटी रुपये भाडेकरून जमा केलेले आहेत व्यावसायिकाच्या खात्यात.